नमस्कार मित्रांनो, आपल्या 10th बोर्ड एक्झाम आता खूप जवळ आलेल्या आहेत. त्यामुळं इथून पुढे मी एक तुमच्यासाठी प्लेलिस्ट तयार करत आहे, जे की येणाऱ्या 10th सायन्सच्या बोर्ड एक्झामसाठी तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. या व्हिडिओ सिरीजमध्ये मी काय करत आहे की आपल्या 10th सायन्सचे असे 50 कन्सेप्ट जे की मी तुम्हाला व्हिडिओजमधून सांगणार आहे आणि ज्याच्यावरती खूप जास्त प्रोबॅबिलिटी असेल, खूप जास्त पॉसिबिलिटी क्वेश्चन आपल्या येणाऱ्या 2025च्या बोर्ड एक्झाममध्ये पडण्याची शक्यता असेल. सो ही जी सिरीज आहे याच्यामध्ये टोटल 50 व्हिडिओज असतील आणि तुम्ही नंतर पाहू शकता की खरंच याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले गेलेले असतील बोर्डमध्ये. सो आपण सुरू करूयात की आजच्या या व्हिडिओ सिरीजमधला आपला हा पहिला व्हिडिओ आहे. 10th सायन्समधला पार्ट फर्स्टसाठीचा जो आपला टॉपिक आहे हीट, त्या हीट टॉपिकमधला एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजेच रिझिलेशन. तुम्ही पाहू शकताय हीट टॉपिकमधला हा एक खूप महत्त्वाचा कन्सेप्ट. मित्रांनो, काय आहे रिझिलेशन? रिझिलेशन नेमकं काय आहे? तर इथं तुम्ही पाहू शकताय एक्सपेरिमेंटमध्ये काय दिलेलं आहे की टेबलवरती आईस स्लॅब आहे आणि त्याच्यावरती एक दोरा सोडलेला आहे, दोऱ्याला दोन्ही बाजूने वेट जोडलेलं आहे, बस सिंपल. आता आपलं ऑब्झर्वेशन काय, जर आपण हा एक्सपेरिमेंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हा एक्सपेरिमेंट पण मी दाखवणार आहे की ज्यावेळी वेट लावलं जातं दोऱ्याला त्यावेळी या रिजनमध्ये, हा जो पूर्ण रिजन आहे इथं एक त्या आईसवरती प्रेशर तयार होतो आणि प्रेशर तयार झाल्यानंतर तो दोरा हळूहळू हळूहळू खाली जाऊ लागतो. आता जर समजा पॉसिबिलिटी काय असायला पाहिजे की दोरा खाली जाऊ लागतो, याचा अर्थ बर्फाचा तुकडा होत असणार. जर पूर्ण दोरा बॉटमला निघून गेला आईसच्या बरोबर मधोमध खालच्या दिशेनं टेबलला जर तो स्टक होत असेल, चिटकत असेल नंतर, तर या बर्फाचे 2 तुकडे झालेले पाहिजेत. पण तसं काहीही होत नाही. नंतर तुम्ही पाहू शकता की तो आईस स्लॅब जो आहे तो जशाला तसा तुम्हाला पाहायला मिळेल, त्याचे तुकडे होत नाहीत. मग दोरा जातो कसा खाली? आरपार आईसच्या जाऊन सुद्धा आईसचे तुकडे कसे होत नाहीत? हेच आहे रिझिलेशन. सो आपल्याला बघायचं आहे की नेमकं हे फिनॉमिनन काय आहे. सो याच्यामध्ये होतं काय मित्रांनो की ज्यावेळी त्या आईस स्लॅबवरती दोरा असतो नो प्रॉब्लेम, परंतु दोन्ही बाजूला वेट जोडल्यानंतर आपोआपच त्याचा एक प्रेशर त्या रिजनमध्ये तयार होतो. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पाण्याचा मेल्टिंग पॉईंट आईसचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. पण अप्लाइड प्रेशरमुळं होतं काय की त्या रिजनमध्ये प्रेशर अप्लाइड केल्यानंतर मेल्टिंग पॉईंट हा 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली सरकतो, म्हणजे तो मायनसमध्ये जातो आणि आपोआपच मग 0 डिग्री सेल्सिअसला तो आईस राहत नाही. तेवढ्या रिजनमधला जो बर्फ आहे तो वितळतो मित्रांनो, आईस गेट्स मेल्टेड. आणि आईस मेल्ट झाल्यानंतर तिथं पाणी तयार होतं, दोरा आपोआपच खाली सरकतो. आता पुढची प्रोसेस काय बघा, ज्यावेळी दोरा थोडासा खाली सरकतो त्यावेळी वरचा जो आईस आहे ज्याचं पाणी झालं होतं त्याचं परत रूपांतरण आईसमध्ये होतं. हे कसं घडतं? तर ज्यावेळी प्रेशर निघून जातो, दोरा खाली गेल्यानंतर वरती प्रेशर नाही आहे, प्रेशर नाही म्हणल्यानंतर आपोआप मेल्टिंग पॉईंट परत मायनसमधून 0 डिग्री सेल्सिअसला येतो आणि त्यामुळे त्या पाण्याचं परत रूपांतरण बर्फामध्ये होतं. सो द वॉटर रिकन्वर्ट्स इनटू आईस. आणि अशा पद्धतीने आईसचा मेल्टिंग पॉईंट 0च्या खाली म्हणजे मायनसमध्ये जाणं प्रेशर अप्लाय केल्यानंतर, आणि प्रेशर निघून गेल्यानंतर परत तो मायनसमधला मेल्टिंग पॉईंट 0ला रिस्टोर होणं, ही जी प्रोसेस आहे त्यालाच आपण म्हणतो रिझिलेशन. सो बघूयात नेमकं फिनॉमिनन काय आहे. तुम्ही पाहू शकता व्हॉट इज रिझिलेशन फ्रेंड्स. मित्रांनो, रिझिलेशन फिनॉमिनन काय आहे ते पाहू आपण अगोदर. इट इज द फिनॉमिनन इन विच यू विल सी दॅट it is the phenomenon in which ice converts into liquid, that is water. ही एक अशी प्रक्रिया आहे, अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये आईसचं कन्व्हर्जन तुम्ही पाहू शकताय कशामध्ये होतं? वॉटरमध्ये होतं. ही पहिली स्टेप. कशामुळे ते महत्त्वाचं आहे? ड्यू टू अप्लाइड प्रेशर. तर दोऱ्याला दोन्ही बाजूने वेट बांधल्यामुळं आपोआपच प्रेशर क्रिएट होतो आणि प्रेशर क्रिएट झाला त्यानंतर अँड देन रिकन्वर्ट्स इनटू आईस वन्स द प्रेशर इज रिमूव्ड. आणि परत त्या वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये होणं, ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? रिझिलेशन. सो परत एकदा बघूया. द फिनॉमिनन इन विच
the ice converts into liquid, that is water, due to applied pressure, and then reconverts to ice once the pressure is removed, is called as resolution. अशी प्रक्रिया ज्यामध्ये आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणं, कारण काय, ड्यू टू अप्लाइड प्रेशर, आणि परत वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये होणं, दॅट इज कॉल्ड ॲज रिझोल्युशन. सो आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे असं का घडतं. ज्यावेळी आपल्याला फिनॉमिनन कळलं, प्रोसेस कळली, त्यावेळी त्याच्या मागचं कारण शोधणं, हे सायन्स इज अन आर्ट ऑफ ऑब्झर्वेशन. त्यामुळं आपण एक्सपेरिमेंट ऑब्झर्व केला, आपल्याला दिसलं की बरोबर दोरा खाली निघून जातोय, बर्फाचा गोळा जो आहे तो परत तशाला तसाच राहतोय, त्याचे 2 तुकडे होत नाहीत, हे आपण ऑब्झर्व केलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचं की हे असं का घडतं. सायन्स स्टडी करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की वाय, हे असं का घडतं. सो पहिली गोष्ट आहे पहा, द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम्स लोअर दॅन 0 डिग्री सेल्सिअस ड्यू टू अप्लाइड प्रेशर. मित्रांनो, पहिली गोष्ट इथं काय घडते, तर ज्यावेळी त्या दोऱ्याला वेट बांधलेला असल्यामुळे त्या रिजनमध्ये जिथं दोरा आहे बर्फावरती, त्या ठिकाणी प्रेशर अप्लाइड केला गेला, आणि अप्लाइड प्रेशरमुळं जो मेल्टिंग पॉईंट आहे आईसचा तो कमी झाला, लोअर दॅन 0 डिग्री सेल्सिअस, 0 पेक्षा कमी झाला. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दिस मीन्स दॅट ॲट 0 डिग्री सेल्सिअस द आईस गेट्स कन्वर्टेड इनटू वॉटर. आता जर मेल्टिंग पॉईंट 0 पेक्षा कमी झाला, जर मेल्टिंग पॉईंट मायनसमध्ये आहे, तर तो आईस कशाला राहील, त्याचं पाणी होणार, कारण ते पाण्यामध्ये राहणार. त्या टेम्परेचरला 0ला आता अप्लाइड प्रेशरमुळं आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणार. सो आईस गेट्स कन्वर्टेड इनटू वॉटर. आता खरा क्लायमॅक्स आहे, ज्यावेळी तो दोरा खाली निघून जातो त्यावेळी वरच्या रिजनमध्ये आता प्रेशर तर नाही राहणार, मग प्रेशर निघून गेला. ॲज सून ॲज द प्रेशर इज रिमूव्ड, ज्यावेळी त्या आईस स्लॅबमधून दोऱ्याचा प्रेशर जो आहे तो खालच्या दिशेने गेला, तर वरच्या रिजनमध्ये काय होणार, प्रेशर नाही तर मायनस मधला जो मेल्टिंग पॉईंट आहे तो परत 0ला येऊन थांबणार. सो द मेल्टिंग पॉईंट इज रिस्टोर्ड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. मग जर मेल्टिंग पॉईंट परत 0ला आला तर आपोआपच पाण्याचं रूपांतरण, आईसचं रिकन्वर्जन कशामध्ये होईल, वॉटर गेट्स कन्वर्टेड इनटू आईस अगेन. सो दिस इज द सिंपल प्रोसेस ऑफ रिझोल्युशन.